नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आषाढ महिन्याच्या शेवटी रेसिपी व्हिडिओजमधून ब्रेक घेत आम्ही आमच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला गेलो. तर आमची ग्रामदैवत म्हणजे बल्लाळ देवी, साक्षात जगदंबा मातेचं रूप, अमडापूरच्या दक्षिण दिशेस उंच टेकडीवर वसलेला आहे. देवीचे दर्शन झाले आणि हा प्रवास फक्त दर्शनापुरता नव्हता, कारण इथे दिसले आम्हाला काही रहस्यमय गोष्टी, जे बघून आम्हालाही आश्चर्य वाटलं. तर आजच्या व्लॉगमध्ये दर्शनासोबत देवीबद्दलची लोकांची श्रद्धा आणि आज दिवसभर कुठे कुठे गेलो हे दाखवणार आहे. तर आम्ही निघालो अमडापूरच्या दिशेने आणि आमचा प्रवास होता चक्क बसने. तर अमडापूर हे गाव चिखली तालुक्यापासून उत्तर दिशेस आहे. शेवटी आमची बस अमडापूर बस स्टॉपला पोहोचली. इथे एक गोष्ट लक्षात आली, अमडापूरचा बस स्टॉप इतका सुंदर आणि स्वच्छ होता. मग यानंतरचा प्रवास आम्ही रिक्षाने केला आणि निघालो मंदिराच्या दिशेने. तर अमडापूरच्या दक्षिण दिशेस ही बल्लाळ देवी वसलेली आहे. तर वाटेत आम्हाला सानिकाला घ्यायचं होतं, त्यामुळे आधी सानिकाला घेण्यासाठी थांबलो. मग सगळे मिळून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मग वाटेत मंदिराच्या कमानीजवळ खड्ड्याचं काम सुरू असल्यामुळे रस्ता बंद होता, म्हणून दुसऱ्या रस्त्याने जाऊन रिक्षा थेट पायऱ्यांजवळच येऊन थांबली. येथील पायऱ्या मोठमोठ्या असून या पायऱ्यांच्या दोन्ही साईडने यात्रेच्या वेळेस असे खूप सारे दुकानं लावलेले असतात. या गावाची विशेषता म्हणजे पांडव जेव्हा 14 वर्ष वनवासात होते तेव्हा त्यांनी या भागात वास केला होता आणि त्यातील महाबली भीमाने येथे देवीची भव्य अशी मूर्ती स्थापन केली होती असे मानले जाते. या कथेशी जोडलेले काही अवशेष आणि देवदेवता आजही या परिसरात आहे. जसे देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजूस गणेशाचे, खंडोबाचे, महादेवाचे आणि बालाजी या देवतांचे दर्शन होते. त्याच भागात देवीचे 6 फूट लांबीची पावले आणि देवीने तलवार पकडलेली मोठ्या आकाराची मूठ या अवशेषांवरून पूर्वीची मूर्ती 59 फूट उंचीची म्हणजे किती भव्य दिव्य ही प्राचीन मूर्ती असेल याचा अंदाज येतो. या अवशेषांबद्दल इथे बाहेर माहिती सुद्धा दिली आहे. मंदिराच्या आत गेल्यानंतर उजव्या साईडने दर्शनासाठी जावे लागते. या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतरही परत देवतांचे दर्शन होते. या बल्लाळ देवीबद्दल एक अजून इतिहास सुद्धा सांगितला जातो. पांडव काळात भीमाने मूर्ती स्थापन केल्यानंतर पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात त्यांचे सरदार खंडोबल्लाळे यांनी पडझड झालेल्या मंदिराची परत स्थापना केली. त्यानंतर या देवीला बल्लाळ देवी असे नाव पडले असे सांगितले जाते. त्यानंतर मंदिराच्या मूळ देवीच्या मूर्तीवर पूर्वीपासून शेंदूर लेपन होत असे. पण असं सांगितलं जातं की पूर्वी गाई गुरं चारणारे जे लोक आहेत त्यांनी देवीची ही मूर्ती मंदिराच्या मागच्या दरीमध्ये टाकून दिली होती. त्यानंतर ही देवी एका व्यक्तीच्या स्वप्नात संकेत देत होती, जणू काही ती तिचं अस्तित्व दाखवून देत होती. त्या जागेतून बाहेर काढण्याची विनंती करत होती. त्यानंतर 1962 मध्ये ही 18 हातांची देवीची नवीन मूर्ती स्थापित केली. आणि येथील एक खास गोष्ट म्हणजे 4 जुलै 2021 मध्ये या देवीच्या मूर्तीवरचा जो शेंदुराचा मुखवटा आहे अचानक गळून पडला आणि साक्षात महालक्ष्मीच्या स्वरूपातील अत्यंत सुंदर प्रसन्न मूर्ती कॅमेऱ्यात भाविकांच्या दर्शनास आली. यानंतर देवीवर विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला आणि या अप्रतिम रूपामुळेच या देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सध्या मंदिराचं अजूनही काम सुरू असल्यामुळे पूर्ण परिसर बघू शकलो नाही, पण देवीचं दर्शन घेता आलं तेवढ्यातही खूप छान अनुभव आला. त्यानंतर इथली आणखी एक खास आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली, पांडवकालीन तरंगती वीट. ही वीट साधीसुधी नसून याच प्रकारच्या विशिष्ट विटांनी देवीचं मंदिर बांधलं होतं आणि या विटेबद्दल आश्चर्य म्हणजे ही वीट पाण्यावर तरंगते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. म्हणून या तरंगत्या विटेला प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता होती. मंदिराच्या परिसरातच ओटीच्या सामानाची दुकाने आणि मंगल कार्यालय आहे. गावातील अनेक लग्न समारंभ आणि इतर मंगल कार्य इथेच पार पडतात. तसेच इथं गाड्यांच्या पार्किंगसाठीही खूप सुविधा दिसली. या संपूर्ण मंदिराची आणि इथल्या देवीची सानिका आम्हाला छान माहिती सांगत होती. त्यानंतर आम्ही गेलो मनोकामना पूर्ती देवीच्या दर्शनाला. या देवीकडे मनापासून केलेली प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या बल्लाळ देवीबद्दल विदर्भातील आणि गावकऱ्यांची खूप मनापासून श्रद्धा आहे.
या देवीच्या दर्शनाला वर्षभरातून तर गर्दी असतेच, तसेच नवरात्र आणि आषाढ महिन्यातही खूप सारी गर्दी असते. आमचं ग्रामदैवत म्हटल्यावर आम्ही तर नेहमी येणार इथे. तुम्हीही या मंदिरात दर्शनासाठी नक्की या. नंतर मंदिराच्या बाहेर आल्यावर उजव्या बाजूला कालभैरवाचं छोटंसं मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला पाहिलं तर दगडात काही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. परत एक बाहेर महादेवाची पिंडही आहे. मंदिरातील दर्शनाने सगळं पाहिल्यानंतर आम्ही थोडा वेळ टेकडीवरून आजूबाजूचा सुंदर नजारा पाहत बसलो. मंदिराच्या बाजूची हिरवीगार शेतं आणि आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर दिसत होता. हा रमणीय परिसर पाहताना तिथेच या मंदिराबद्दल आणि इथल्या अनुभवाबद्दल गप्पा मारल्या. खरं तर या देवीवर आमच्या कुटुंबाची खूप श्रद्धा आहे. आमच्या घराण्याला या देवीचा वारसा लाभलेला आहे. कारण आमच्या गावातल्या जागेमध्ये खंडोबाची मूर्ती होती. नंतर ती मूर्ती या मंदिरावर आणून ठेवलेली आहे. तर असं झालं आमचं ग्रामदेवतेचं दर्शन. यानंतर आम्ही गावातील गजानन महाराजांच्या मंदिरात जायला निघालो. मंदिर जवळच असल्यामुळे आम्ही पायीच निघालो. तिथे पोहोचल्यानंतर बाहेरच कन्हेराच्या फुलाच्या झाडाची सुंदर फुलं तोडली आणि गजानन महाराजांना अर्पण केले. महाराजांचे दर्शन झाल्यानंतर मंदिरामध्ये महाराजांचे काही फोटो लागलेले होते, ते निरीक्षण केले. साधं असलं तरी हा छोटासा क्षण खूप छान वाटला. मंदिरात काही वेळ निवांत बसून आम्ही निघालो गावाच्या दिशेने. रस्त्याने जाताना एक कृषी विद्यालय दिसलं. त्या कृषी विद्यालयाच्या पलीकडे एक मरीमातेचं मंदिर होतं, म्हणून आम्ही तिथे दर्शनाला जायचं ठरवलं. तिथेच आईच्या ओळखीचे एक काका भेटले आणि अगदी आपुलकीने आमची विचारपूस करू लागले. खरंच गावाकडच्या लोकांची हीच तर खासियत असते. शेवटी आम्ही कृषी विद्यालयात गेलो. सुरुवातीलाच खूप सुंदर नजारा पाहायला भेटला. पुढे कृषी विद्यालय आणि त्यासमोरील मोठं मैदान पाहायला मिळालं. या विद्यालयातून मरीमातेला जाण्याचा मार्ग आहे. तिथे मरीमातेचं दर्शनही झालं आणि येथील दर्शन झाल्यावर मला तिथं एक ट्रॅक्टर दिसला आणि ट्रॅक्टरवर बसून फोटो काढायची माझी इच्छा होतीच. मग काय, ती पण पूर्ण झाली. त्यानंतर या विद्यालयाच्या परिसरामध्ये खूप सारे अशी झाडं लावलेली होती. एवढ्या मोठ्या परिसरात अशी हिरवळ बघून खरंच खूप छान वाटलं. तिथून निघाल्यावर आम्ही गावातल्या घराकडे निघालो. रस्त्याने आजूबाजूचे गावाकडचे नजारे पाहत निवांत चालत असतानाच एक सुंदर तळं दिसलं. हे तळ्यातलं शांत पाणी आणि आजूबाजूची हिरवाई पाहून क्षणभर तिथेच थांबावंसं वाटलं. मग आम्ही गावाकडच्या घराजवळ येऊन पोहोचलो. बाहेरच आई बसलेली होती. घरात थोड्या वेळ बसलो आणि मग मागच्या वाड्यातील जाऊन संध्याकाळच्या भाजीसाठी तिथून ताजी पालकाची भाजी तोडली. त्यानंतर आम्ही घरी परतण्यासाठी निघालो. या प्रवासातले सुंदर क्षण मात्र कॅमेऱ्यात कायमचे कैद झाले.